श्री स्वामी समर्थ. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की मी रात्रीची नक्की कुठे चालले. तर आम्ही चाललो आहे ज्योतिबाला. उद्या आहे म्हणजे उद्या पौर्णिमा आहे आणि मी आणि माझ्या मैत्रिणीने ठरवलेलं की आम्हाला ज्योतिबाला जायचं आहे. म्हणून मग आता आम्ही मुंबईवरून निघालो आहे. आम्ही एका ठिकाणी सकाळी फ्रेश होणार आणि तिथून तयार होऊन आम्ही मग ज्योतिबाला जाणार आहे. तर कसा असेल प्रवास तर तो तुम्हाला नक्की सांगते आणि व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हालाही कळेल की आमचा प्रवास कसा झाला आणि आम्हाला कोण कोण भेटलं, आजोबा वगैरे. तर चला तर आपण सगळं भगवंताने चांगलं केलं. सगळे तर त्याच्याच हातात आहे चांगलं वागळं करायचं. त्याच्या सत्तेवर चाललंय जाणार की. पण ती कसं आहे, आमच्या गावातनं बसली ग्रुप आहे आमचा. एक टेम्पो करून आणि 200 पाचशे खिचडी वाटप येत असतं मध्ये वाटेत. आदल्या दिवशी मुक्कामी तिथं मध्ये जातो सरसवाडीच्या घाटात आणि झोपायचं तास 2 तास उठायचं. बोरिंगचं पाणी हापसायचं, आंघोळ करायची आणि खिचडी वाटप सुरू. हां, म्हणजे पंढरपुराकडे दर्शन घेऊन आली तरी मी थांबवायची. त्यांना खिचडी खायला लावायची, केळं, नायनल चिवड्याच्या पुड्या, राजगिऱ्याचं लाडू, वेपर काय असं ते चहा द्यायचं. इकडून जरी पंढरपूरला जाणारी असली थांबवायची, पहिलं खिचडी खायची. आता येणार गाव कुठलं म्हणायचं तिथं तांबू आहे का? तर मग आम्हाला असं आजोबांनी त्यांचा आयुष्याचा अनुभव सांगितला. ते वारकरी होते आणि ते कसे भगवंताची सेवा करतात त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती दिली. मग माझी मैत्रीण पुढे आली. आम्ही चाललो आहे ज्योतिबाला. रात्री मुंबईहून निघालो आणि आता कराडमध्ये माझे रिलेटिव्ह आहेत, त्यांच्याकडे फ्रेश झालो आणि आता आम्ही कोल्हापूरला चाललो आहे ज्योतिबाला. आज पौर्णिमा आहे ना, तर म्हटलं ज्योतिबाचं दर्शन घ्यावं. एक मैत्रीण आहे, तिने सांगितलं आहे मला व्हिडिओ घ्यायचा नाही तर पण जास्त घेऊ शकत नाही मी तिला. हा व्ह्यू बाहेरचा. ज्योतिबा ना तिथे आम्ही उतरून जायचो. बाबा किती वर्ष झालं तुम्ही पौर्णिमा करता? मी मग कळायला लागल्यापासून करतो. तरी पहिलं चालत येत होतो, पुन्हा सायकलने येत होतो अच्छा. आणि आता एसटीने येतो. किती वर्ष तरी अंदाजे? अंदाज काय पहिलं काय एवढे हे. पहिलं जवळजवळ मला वाटतं चालत येत होतो. हा का? आता त्या प्रवासात आणि आताच्या प्रवासात काय फरक हा, वाटतो? तेव्हा काय इथलं प्रवास तेव्हा चांगला. आता कसं काय माहिती तेव्हा 2 दिवस जायचं टाकले चालत यायचं. पौर्णिमा होय. म्हणजे दर पौर्णिमा
सकाळी जायचं. अच्छा, सकाळी म्हणजे इकडे मुक्काम करायचा. उचललंय ना त्याला उचललंय. अच्छा, म्हणजे ज्योतिबाला तुमचा मुक्काम असायचा पहिला, आता एस टीमुळे सुविधा मिळाली. सायकलने तुम्ही तेव्हा मुक्काम नव्हतो, सकाळी निघालं नाही, संध्याकाळी. ऐन मोमेंटला मला कॉल आल्यामुळे मला बाबांचा व्हिडिओ घेता नाही आला, पण ते खूप वर्षापासून म्हणजे लहान असल्यापासून ज्योतिबाला येतात, तर त्यांनी त्यांचे खूप छानसे आठवणी आणि लहानपणाच्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. असं बोलत बोलत आम्ही ज्योतिबाच्या पायथ्याशी आलो आणि खूप छान इथे माझ्या संस्कृतीच्या आणि माझ्या ह्या तलावाच्या तिकडच्या आठवणी आहेत. संस्कृती लहान असताना आमची फॅमिली वगैरे आम्ही इकडे ज्योतिबाला आलेलो, तर इकडे आम्ही फोटो काढलेले. मला तो तलाव बघितला की माझ्या संकुडीची आठवण येते. तर चाललो आपण. थोडंसं घेते, एवढं तरी घेते. ही अशी मैत्रीण आहे माझी की ती व्हिडिओत नाहीच म्हणते. तर आम्ही फायनली ज्योतिबाला पोहोचलेलो आहे. आता बघू तिथे किती गर्दी आहे, काय दर्शन कसं होतंय, तुम्हालाही दर्शन घडवते. सध्या तर गर्दी दिसत नाहीये, नाही तर खूप गर्दी असते. आत्ता एवढी गर्दी दिसत नाहीये. बघू आता तिथं मंदिरात गेल्यानंतर कळेल आम्हाला की किती गर्दी आहे काय आहे. ही दख्खनच्या राजाची कमान आहे. असला व्ह्यू आहे ना ॲक्च्युली तुम्हाला. हां हां, तरी ना धुके पडलेत अक्षरशः इकडे. तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही, पण खरं असे धुके सगळे इकडे. खूप भारी वाटते. हे ज्योतिबाचा कळस. आणि आता दर्शन इथून तर घेतलंय काळभैरवाचं. आता ज्योतिबाचं बघू कसं काय होतंय. इथे मूर्ती आहे बाहेर, तिथे दर्शन घेऊ. ही आहे ती, पण ती येत नाही. आज गर्दी नाही ॲक्च्युली एवढी, नाही तर खूप गर्दी असते. मला वाटतं पावसामुळे. आणि आता पाऊस सुरू झाला आहे, तुम्हाला दिसतोय का नाही माहीत नाही, पण पाऊस सुरू झाला आहे. आज गर्दी नाही आहे ॲक्च्युली एवढी. पाऊस येतो. अशा प्रकारे दर्शन खूप छान झालं आणि तुम्ही दर्शन घ्या सगळ्यांनी. आता ज्योतिबाचं दर्शन झालंय. आता आम्ही यमाईला चाललोय. तुम्हाला बॅकग्राऊंड दाखवते. मोबाईलमध्ये कॅप्चर होते की नाही माहीत नाही, पण धुके आहेत खूप. थांबा. सगळीकडे धुके आहेत. महाबळेश्वरला आल्यासारखं वाटतंय. हा इथे यमाईच्या मंदिराचे
इथे हा ओढ आहे आणि आम्ही आता इथेच फेरे घेणार आहे. इथेच आम्ही दर्शन घेणार आहे, ओढ्याला फेरे मारणार आहे. ड्रेसवर घेणार आहे पहिल्यांदा लाईफमध्ये, ड्रेसवरती मी फेरे घेणार आहे. ड्रेसवर पहिल्यांदा आयुष्यात मी वडाला मी फेरे घेते. आम्ही खूप लांबून प्रवास केला आणि पावसाच्या ह्याच्यामुळे विचार केला की नको साडी घालायला. दरवर्षी आम्ही साडीच माझी असते खूप छान नटून वगैरे, पण आज आमचा असा, माझा तर खूप असा अवतार झाला आहे की बघण्यासारखा होता. गुलालाने पूर्ण चेहरा भरलेला आणि केस वगैरे सगळे विस्कडलेले. पण ॲक्च्युली नटण्यापेक्षा हे महत्त्वाचं की मी वडाला फेरे घेतले आणि छान असं वडाला आम्ही फेरे घेऊन झाले आमचे. पाऊस होता, माझा ड्रेस सगळा भरला, माझा मोबाईल चिक्कलमध्ये पडलेला. मला पाहू शकता तुम्ही, माझा ड्रेस सगळा चिक्कलने भरलेला कारण की सगळा तिकडे चिक्कल होता. पण आमचं छान असं सगळं झालेलं आहे. तर आज आम्ही ज्योतिबाला आल्यामुळे साडी वगैरे काही घातली नाही आहे. तर पहिल्यांदा लाईफमध्ये मी ड्रेसवरती वड पूजला आहे आणि अशा प्रकारे आमची इथे वट पौर्णिमा सेलिब्रेट केलेली आहे. इथं मैत्रीण आहे, मैत्रीण कुठं गायब झाली काय माहीत नाही. चला आता आम्ही चाललो आहे रिटर्न. झालं आता दर्शन वगैरे छान झालं, गर्दी नव्हती आणि वडाला पण आम्ही छान मस्तपैकी फेरे घेतलेत. सगळा ड्रेस भरला आहे चिखलाने कारण की पाऊस पडला इथे, त्याच्यामुळे सगळं चिखल लागला. आता बघू. ओके, थँक्यू. त्याचं झाड आहे आणि हे यमाईचं मंदिर आहे. यमाईच्या मंदिराच्या इकडेच आम्ही फेरे घेतलेत. ॲक्च्युली मोबाईल माझा चिखलात पडला, तिथे चिखल खूप पडला झाला आहे सॉरी, त्याच्यामुळे त्या चिखलात मोबाईल पडला. सगळा मोबाईल चिखलाने भरला आणि चार्जिंग पण कमी आहे. तर अशा प्रकारे आमची वटपौर्णिमा आज ज्योतिबाच्या डोंगरावर यमाईच्या मंदिराच्या इथे झालेली आहे आणि छान सगळ्या गोष्टी घडल्या. दर्शन छान झालं, यमाईचं पण झालं, ज्योतिबाचं पण झालं. आणि आता इथेच मी ब्लॉग संपवते कारण की माझं मोबाईलचं चार्जिंग झालं पूर्ण कमी. मोबाईल कधीही स्विच ऑफ होऊ शकतो. तर असंच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला भरपूर प्रेम द्या आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ज्योतिबाचं दर्शन झालं का नाही. थँक्यू फॉर वॉचिंग.